नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत काळा सोयाबीन मसाला। चला तर मग त्याची कृती बघूयात। सोयाबीनसाठी च्या भाजीसाठी लागणारी तयारी बघूयात। काळ्या वाटणातला सोयाबीन मसाला बनवायचा आपल्याला। एक्झॅक्टली मटणासारखा लागतो। व्हेजच्या दिवशी ही एक खूप छान ऑप्शन आहे हा। त्याच्यासाठी मी 100 ग्रॅम सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून पिळून घेतलेले आहेत। एक कांदा आहे, छोटीशी वाटी सुक्या खोबऱ्याची आहे, आलं लसूण आहे आणि मग पुढचा मसाला आपण बघूया। आधी हे आपण भाजून घेऊया। भाजण्यासाठी आपण डायरेक्ट ओपन फायर वरती हे ठेवूयात। खोबरं भाजायला ठेवूयात, कांदे ठेवूयात भाजायला। हे छान भाजून घ्यायचं, काळसं करायचं असं, म्हणजे छान त्याला एक चार्ड फ्लेवर येतो आणि कलर पण छान येतो। असं ओपन फ्लेम वरती छान भाजून घ्यायचं आणि गरम असतानाच त्याचे ओबड-धोबड तुकडे करून घ्यायचे। छोटे तुकडे। आता हे वरनं चार्ट झालंय व्यवस्थित, ते आपण नंतर स्ट्रेट करून घ्यायचं। Almost it, no, actually it's done. करताना हे जरा असं स्क्रॅप करून घेत जा, कारण वी आर नॉट मेकिंग अ नॉनव्हेज डिश। नॉनव्हेजला थोडासा स्ट्रॉंग स्मेल चालतो, पण व्हेजसाठी हे आपण स्क्रॅप आउट करून घेऊयात सगळं। आणि सगळं हे चार्ड आहे टाकून देऊया। आता हे आपण चिरून घेऊया, म्हणजे त्याचे लांब काप करून घेऊया। हे सगळे बेसिक ड्राय मसाले। ह्याच्यामध्ये शहाजिरा आहे, खसखस आहे, तीळ आहे, दगडफूल आहे, बडी इलायची, छोटी इलायची, पेपरकॉर्न पॉड्स आहे, क्लव्स आहे, हे छोटे सिनेमन आहे, स्टार एनिस आहे, दगडी ते आय डोंट नो त्याला काय म्हणतात पण, आणि हे दगडफूल स्टोन। आता हे सगळं ड्राय रोस्ट करून घेऊयात आपण। आणि आता हे याची पावडर करून घेऊयात। ह्याच्यामध्ये 1 चमचा तिखट घालायचा आणि 1 चमचा हळद घालायची। तूप गरम झालंय आता छान, त्याच्यामध्ये आपण आधी घरचा काळा मसाला घालून घेऊया आणि हा वाटलेला मसाला घालून घेऊया।
वा, अति सुंदर. आता हे छान परतवून घेऊया. ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून शिजवून घेऊया हा मसाला व्यवस्थित. आणि गॅसने आता मोठा केला थोडा. हे पाणी घालून शिजवत असतानाच आपण ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, आणि ही काश्मीरी लाल चिली पावडर आहे. ही फक्त रंगाची आहे, याने तिखटपणा येत नाही. आता ह्याच्यामध्ये हे सोयाबीन घालून घेऊयात. सोयाबीन मध्ये सगळ्यांनाच माहितीये भरपूर प्रोटीन कंटेंट असतं. इट इज अ व्हीगन डिश. व्हीगन लोक पण खाऊ शकतात छान. मीठ घालूया. याला एक पुढची 15 मिनिटं देऊया हे छान शिजून एकजीव होण्यासाठी. हे बघा, आपलं जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलंय आणि मसाल्याला पण वरती तेलाचा तुपाचा तवंग आलेला आहे. आता प्लेटिंग करून घेऊया. हे आपलं फायनल प्रोडक्ट आहे. ही माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे, लाईक्सद्वारे नक्की मला सांगा. ही रेसिपी नक्की जरूर बनवून बघा. जे नॉनव्हेज लवर्स आहेत आणि व्हेजचा दिवस असतो त्या दिवसांसाठी, जे व्हेज लोक आहेत त्यांच्यासाठी, जे व्हीगन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जरूर घरी बनवून बघा. तुम्ही खा, तुमच्या घरच्यांना खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.